नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने फक्त काही मोजक्या साहित्यामध्ये एकदम चविष्ट आणि मऊसूद तसेच तोंडात विरघळणारी नारळाची बर्फी। ही बर्फी तुम्ही सणासुदीला देखील बनवू शकता। ही बर्फी इतकी सॉफ्ट आणि परफेक्ट होते की तुम्ही एकदा केली तर पुन्हा पुन्हा कराल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नारळाची बर्फी बनविण्यासाठी इथे मी घेतले आहे 2 कप ताजा नारळाचा किस। इथे मी कपमध्ये प्रमाण सांगत आहे, पण तुम्ही वाटीचा वापर करून देखील प्रमाण मोजू शकता। म्हणजेच इथे मी 2 कप नारळाचा किस घेतला आहे, तर तुम्ही 2 वाटी किस घेऊ शकता। तसेच इथे मी घेतले आहे अर्धा कप दूध, 3/4 कप साखर, म्हणजेच इथे मी 1 कपपेक्षा थोडी कमी साखर घेतली आहे। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही पूर्ण 1 कप साखर घेऊ शकता। तसेच इथे मी घेतली आहे वेलची पूड। आता सर्वप्रथम इथे मी बर्फी सेट करण्यासाठी एक प्लेट घेतली आहे। प्लेटला मी थोडे तूप लावून घेत आहे। इथे मी प्लेटला व्यवस्थित तूप लावून घेतले आहे। आता आपण बर्फी बनविण्याकडे वळूयात। त्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवली आहे। आता यात मी घालत आहे 2 चमचे तूप। तूप गरम झाले आहे। आता यात मी घालत आहे 2 कप नारळाचा किस। याला आपल्याला एकदम मंद आचेवर 4 ते 5 मिनिटे छान परतून घ्यायचे आहे। अशा प्रकारे नारळाचा किस परतून घेतल्याने त्यातील मॉइश्चर कमी होते आणि नारळाला छान सुगंध येतो आणि अधिकच स्वाद येतो। अशा प्रकारे भाजत असताना याला आपल्याला सतत परतत राहायचे आहे, जेणेकरून नारळ एका बाजूला जळणार नाही। मंद आचेवर परतून घेतल्याने नारळचा जास्त कलर बदलत नाही, तो एकदम एकसारखा परतला जातो। 5 मिनिटे झाले आहे। आपला नारळाचा किस छान भाजला गेला आहे, तो छान मोकळा झाला आहे। आता यात मी घालत आहे साखर आणि अर्धा कप दूध। यांना देखील आपल्याला मध्यम आचेवर एकसारखे ढवळायचे आहे। दूध बर्फीला मऊपणा आणि रिचनेस देतो आणि साखर वितळल्यावर मिक्सचर एकजीव होते। त्यामुळे आपल्याला हे मिश्रण सतत परतत एकजीव करायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता साखर वितळली आहे आणि मिश्रण ओलसर झाले आहे। याला आपल्याला सतत हलवत राहायचे आहे, नाहीतर खाली साखर कॅरमलाइज होऊन जळू शकते। इथे तुम्ही बघू शकता साखर नारळासोबत पूर्णपणे एकजीव झाली आहे। 4 ते 5 मिनिटे अशा प्रकारे मिश्रण ढवळत राहिल्यानंतर आता तुम्ही बघू शकता मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागले आहे। आता यात मी घालत आहे वेलची पूड। वेलची पूडमुळे बर्फीला छान चव येते। पुन्हा एकदा याला आपल्याला 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण कढईच्या कडा सोडायला लागले आहे, म्हणजे इथे आपले बर्फीचे मिश्रण तयार होत आहे। अजून 1 मिनिटे याला आपण परतून घेऊया। 1 मिनिट झाला आहे। आता आपण चेक करून बघूयात बर्फीचे मिश्रण तयार झाले आहे की नाही। त्यासाठी इथे मी हातात थोडेसे मिश्रण घेतले आहे व त्याला अशा प्रकारे गोल करून बघत आहे आणि तुम्ही बघू शकता आरामात मिश्रणाचा गोळा बनत आहे, म्हणजेच इथे आपले बर्फीचे मिश्रण तयार आहे। आता लगेच आपण हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढूयात। इथे मी सर्व मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतले आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण लगेच प्लेटवर समान पसरवून घ्यायचे आहे। जर मिश्रण थंड झाले तर ते सेट होण्यास कठीण होईल, त्यामुळे आपल्याला हे गरम असतानाच पसरवायचे आहे। इथे मी सर्व मिश्रण छान एकसारखे पसरवून घेतले आहे। आता मी बर्फीला सुरीने छान काप करून घेत आहे। तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही बर्फीला देऊ शकता। इथे मी बर्फीला छान काप करून घेतले आहे। आता बर्फीला आपल्याला 2 ते 3 तास थंड करून घ्यायचे आहे, म्हणजे बर्फी छान सेट होईल। 3 तास झाले आहे। बर्फी छान थंड झाली आहे। आता मी तुम्हाला बर्फी काढून दाखवते आणि तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने बर्फी निघत आहे आणि तुम्ही बघू शकता बर्फीला किती छान टेक्स्चर आले आहे। बर्फी एकदम छान बनली आहे। आता मी तुम्हाला एक बर्फी तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता बर्फी किती आरामात तुटत आहे। एकदम मऊसूत आणि खुसखुशीत बर्फी तयार झाली आहे। आता आपण बर्फीला प्लेटमध्ये सर्व करूया। बर्फीवरती मी थोडेसे बदामाचे काप घालत आहे
आणि इथे आपली तोंडात विरघळणारी एकदम मऊसूद आणि एकदम सोपी नारळाची बर्फी तयार झाली आहे. ही नारळाची बर्फी तुम्ही सणासुदीसाठी आनंदाच्या क्षणी बनवू शकता. खूप सोपी आहे. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.